नमस्कार मित्रांनो, मी विशाल आणि स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आज आम्ही निघालोय चिखली दाभाडी या ठिकाणी कामाला जाण्यासाठी आणि तसेच पाहता पाहता आला हसनाबाद फाटा आणि मित्रांनो आम्हाला मारायचा होता डावीकडे टर्न आणि जायचे होते कामावरती. आज मित्रांनो आम्हाला घरूनच निघायला थोडा टाइम पण झालेला होता. सरासरी 1 तासाच्या प्रवासाच्या नंतर आम्ही आलो कामावर. आदल्या दिवशी आम्ही सुट्टीवर होतो तर आमच्या ठेकेदाराने 3D फायनल करून ठेवलेली होती. तर बघू शकता मित्रांनो खूप छान अशी 3D झालेली आहे. मित्रांनो ह्या कामाच्या लगतच आम्ही दुसरे सुद्धा एक काम केलेले आहे ते पण तुम्ही बघू शकता. आतमधला आम्ही कलर फायनल करून ठेकेदारांनी आम्हाला घासायला लावले होते खिडक्या. तर मित्रांनो बघू शकता मी वरती आलेलो आहे खिडकीवरती आणि खिडकी घासत होतो. तर मित्रांनो खिडकी खूप खराब झालेली होती. तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण खराब झालेली होती सिमेंटाने. तर आम्ही त्या अशा पद्धतीने घासल्या. आतमधून घासायची म्हटल्यावर टेन्शन आलं होतं पण नशीब समीर भाई आले. तर बघू शकता समीर भाई मधातून घासत होते आणि मी बाहेरून घासत होतो आणि मी व्हिडिओ काढत उभा राहिलो. तर समीर भाईला राग आला. तर बघू शकता ते माझ्यावर चिडले पण होते. कर ना म्हणे यार काम आहे असं काय करतोय म्हणे आम्ही तुझी मदत करायला आलो आणि तू खुशाल व्हिडिओ काढत उभा राहिला. त्याच्यानंतर मित्रांनो मी आलो वालपुट्टीची मशीन साफ करण्यासाठी आणि मित्रांनो मी मशीन सुद्धा साफ केलेली कारण आम्हाला सुट्टी करायची होती आणि त्यानंतर मित्रांनो मशीन साफ करून घेतलेली मी. तसेच मित्रांनो आमची झालेली सुट्टी. तर मित्रांनो अशा प्रकारे आमचं एवढं काम झालेलं आहे. तर मित्रांनो तुम्हाला हे आमचं काम कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा मित्रांनो या ब्लॉगिंग आयडीला सपोर्ट करत राहा. आता आम्ही चाललोय दाभाडीला कारण आमचा एक माणूस तिथं होता. तर मित्रांनो हे काम सुद्धा आमच्या ठेकेदाराचंच आहे. खुश हुआ कारण आज आमची झालेली होती लवकर सुट्टी. दिवस असतानाच आम्ही घरी निघालो आणि समोर दाभाडीला जात असताना आम्हाला हे ट्रक रोडच्या खाली उतरलेलं दिसलं होतं. चायला म्हणलं काय काय दृश्य दिसतात राव आणि दाभाडीहून आम्ही आमच्या माणसाला घेतलं आणि निघालो होतो. तर आमच्या माणसाला रस्त्यामध्येच मळमळ व्हायला लागली होती. तर आम्ही गाडी बाजूला लावून थोडं थांबलो होतो आणि मग आम्ही तिथून गाडी काढली आणि निघालो. तर मित्रांनो बघू शकता आम्हाला भोकरदनला यायला पूर्ण अंधार झालेला होता. तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि हा वाजवा.